आज 27 एप्रिल, काळजाला भिडणारा असा दिवस. त्या दिवशी घरात शांतता होती, वातावरण दुःखाने भरून गेले होते. माता रमाई मृत्यूशय्यावर होत्या, शरीर अशक्त झाले होते, पण चेहऱ्यावर अजूनही बाबासाहेबांविषयी प्रेम दिसत होते. आणि एका बाजूला उभा होते भारताचे महान योद्धा भारतरत्न B.R. आंबेडकर. जगासाठी पर्वतासारखे मजबूत असलेले बाबासाहेब त्या क्षणी पूर्णपणे हळवे झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, हात थरथरत होते, मन अगदी कासावीस झालं होतं. बाबासाहेब माता रमाईचा हात हातात घेऊन वारंवार म्हणत होते, रामू, मला सोडून नको जाऊस, तूच माझी ताकद आहेस, तू नसशील तर मी कोणासाठी जगू. तो आवाज ऐकून दगडालाही पाजर फुटेल, कारण त्या शब्दामध्ये एका पतीचे प्रेम होते, वेदना होते आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या सहचारिणीला गमावण्याची भीती होती. माता रमाईचे श्वास हळूहळू हळूहळू कमी होत होते, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये बाबासाहेबांविषयी काळजी दिसत होती. ज्यांनी स्वतः उपाशी राहून बाबासाहेबांना शिकवलं, ज्यांनी स्वतः दुःखाचा त्याग करून समाजासाठी एक महामानव घडवला, आणि अखेर तो क्षण आला. माता रमाईने अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर त्यांची रामू कायमची निघून गेली. आणि त्या दिवशी फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, तर बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रेम, त्याग आणि आधाराचा एक मोठा स्तंभ कोसळला. माता रमाईचे जीवन आपल्याला शिकवते की महान व्यक्ती घडवण्यासाठी एखाद्या त्यागमूर्तीचा आशीर्वाद आणि संघर्ष असावा लागतो. आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण सर्वांनी त्यांच्या त्यागाला नमन करूया. जगाला बाबासाहेब मिळाले कारण बाबासाहेबांना माता रमाई मिळाल्या होत्या. अशा ह्या महान माता रमाईंच्या पुण्यस्मृतिदिनी निमित्त कोटी कोटी अभिवादन. थँक्यू. जय भीम.